नमस्कार मित्रांनो. आज आपण 7वीच्या इतिहासातील पहिला पाठ बघूया भारत आणि जग. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सामंतशाहीपर्यंत माहिती बघितली होती. आता आपण व्यापारी वर्गाचा उदय बघूया. व्यापारी वर्गाचा उदय बघूया. आशिया खंडातून विशेषतः भारतातून आणि आग्नेय आशियातून मसाल्याचे पदार्थ युरोपीय बाजारपेठेत विकले जात. युरोपबरोबर होणाऱ्या या व्यापारामध्ये अरबांचा सहभाग महत्वाचा होता. बघा, या ठिकाणी एक प्रश्न बनू शकते. युरोपबरोबर होणाऱ्या या व्यापारामध्ये या म्हणजे कोणत्या? मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारामध्ये कुणाचा सहभाग होता? अरबांचा सहभाग होता. हे एक लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. मौल्यवान धातू, कापूस, रेशम, साखर, चहा, कापड, मसाल्याचे पदार्थ इत्यादी वस्तूंना युरोपीय बाजारपेठांमध्ये मोठी मागणी होती. मध्ययुगात युरोपचा व्यापार वाढीस लागला. युरोपचा व्यापार कधी वाढीस लागला? मध्ययुगात. व्यापारविषयक विविध कामे करणारा व्यापारी वर्ग उदयास आला. युरोपात व्हेनिस, जिनोआ इत्यादी नवीन नगरे व्यापारासाठी प्रसिद्धीस आली. युरोपमधील हे दोन नगरे लक्षात राहू द्या, व्हेनिस व जिनोआ. इस्लामचा उदय बघूया. इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये मुहम्मद पैगंबरांनी इस्लामची शिकवण दिली. इस्लामची शिकवण कुणी दिली? मुहम्मद पैगंबरांनी. कधी दिली? 7व्या शतकामध्ये. कुराण शरीफ हा इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ परमेश्वरावर नितांत श्रद्धा, त्याच्या इच्छांचे व आज्ञांचे पालन आणि ईश्वराला संपूर्ण शरण जाणे हा होय. इस्लामची शिकवण बघूया. ईश्वर एकच असून मुहम्मद पैगंबर हे ईश्वराचे प्रेषित आहेत. दररोज नियमितपणे 5 वेळा प्रार्थना करावी. रमजानच्या महिन्यात उपवास करावा. आपल्या उत्पन्नातून ठराविक रकमेचा गोरगरिबांसाठी दानधर्म करावा. आपल्या जीवनात एकदा तरी हज यात्रा करावी. माता-पित्यांविषयी आदर बाळगावा. अशी इस्लामची शिकवण आहे. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.